तुमचं नाव घेतलं तरी नको म्हणतात आता लोक. नारायण नारायण. आपण खरे सांगता आहात प्रभू. अहो काय हे? अहो खरंच सांगतो आहे. म्हणून तर आज अंतपुरात श्री खंडेराय श्री म्हाळसा देवींसमोर आख्यान होणार आहे. बाणाईला तुम्ही तिच्या वाड्यात वेगळं आख्यान ऐकवा. नारायण नारायण. पण प्रभू, मी तर अत्यंत तन्मयतेने हे आख्यान सादर करतो आहे. मग हे असे कसे घडले? मुनिवर, असं काहीही घडलेलं नाही. तुम्ही यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. प्रभू, आपण माझ्यावर प्रसन्न दिसत नाही. असे का? कारण तुम्ही मला एक वार्ता देणं अपेक्षित होतं. मी जर लक्ष दिलं नसतं तर काय घडणार आहे हे कळलंच नसतं. आपण कशा संबंधी बोलता आहात प्रभू? देवेंद्र आणि शची देवी कधीही गडावर येतील. नारायण नारायण. क्षमा असावी प्रभू. ही वार्ता मी आपणास द्यायला हवी होती. मुनिवर, त्यात क्षमा मागण्याचा काही प्रश्नच नाही. पण माते, ते इथे येणार म्हणजे काहीतरी घडणार. विपरीत काही घडू नये असाच आपला प्रयत्न असेल. परंतु ते दोघे इथे येण्यामागचा त्यांचा हेतू काय? मुनिवर, ते मी सांगण्याऐवजी तुम्ही जर इथे थांबलात तर प्रत्यक्ष तुम्हाला ऐकायला मिळेल. नको प्रभू, नको. श्री इंद्रदेव आणि शचीदेवी, श्री खंडेराय आणि श्री म्हाळसा देवी आणि प्रत्यक्ष आपण यांच्यात काय घडले हे मला जाणून घ्यायचे नाही आता. का? कारण काही विपरीत घडले तर सगळे मला दोष देणार. सगळे हेच म्हणणार की या नारदाने कळ लावली म्हणून. मुनिवर, तुम्हाला थांबायलाच हवं. मुनिवर, मी सांगते, तुम्ही इथे थांबणं अपेक्षित नाही. तुम्हाला जर कुठे जायचं असेल तर तुम्ही जाऊन या. धन्यवाद माते. आज्ञा असावी प्रभू. यावे मुनिवर. नारायण नारायण नारायण.